Hi guys, ladies and gentlemen, boys and girls, how are you? तर मंडळी आपण खूप दिवस वाट पाहत असलेली पिंक बॉल टेस्ट मॅच तिचा पहिला दिवस संपला. पहिल्या दिवसानंतर सॉरी टू से आपण संपूर्णपणे बॅकफुटवर आहोत. ऑस्ट्रेलियाला मानायला हवं. त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की पिंक बॉल आणि डे नाईट टेस्ट क्रिकेटमध्ये ते सुपिरियर का आहेत. तर मंडळी कालचा जो दिवस झाला तो काही फारसा भारताच्या दृष्टीने लक्षात ठेवण्यासारखा दिवस नक्कीच नाही. पहिले 2 सेशन ऑस्ट्रेलियन बॉलर्सने गाजवले. शेवटचा सेशन ऑस्ट्रेलियाने टिपिकल टेस्ट मॅच बॅटिंग काय असते हे दाखवून गाजवलं आणि सामन्यावर चांगली घट्ट पकड मिळवलेली आहे. आता इथून पुढे या सामन्यात परत येणं हे आपल्यासाठी खरोखरच खूप खूप अवघड काय, जवळजवळ अशक्यच आहे. तरी पण अजून खूप वेळ शिल्लक आहे, काही पण होऊ शकतं. बघूया काय होतंय. तर मंडळी आता असं असतं ना की जेव्हा तुम्ही 150 आणि 180 असे स्कोअर्स पहिल्या डावात करता तेव्हा तुम्हाला जिंकण्याची स्वप्न नाही पाहता येत. इतिहासाची पुनरावृत्ती होते असं म्हणतात, हे खरंही आहे, पण ती नेहमी नेहमी होत नसते. आता कालचा जो आपला फलंदाजीचा परफॉर्मन्स होता तो खरोखर अगदी म्हणजे पुअरच होता. इथे मला वाटतं ऑस्ट्रेलियाला पूर्ण मार्क द्यायला हवेत, कारण त्यांचा जो होमवर्क आहे ते पक्कं होतं. त्यांनी रोहितची विकेट बरोबर काढली, विराट कोहलीची विकेट बरोबर काढली. पहिले तुमचे जे 2 टॉप क्लास बॅट्समन आहेत त्यांना जर तुम्ही बरोबर टॅकल केलं तर मग उरलेली फलंदाजी गुंडाळणं हे तसं फारसं अवघड नसतं. आता केवळ तो नवीन मुलगा नितीश रेड्डी त्यांनी शेवटी जरा तलवारबाजी केली, त्यामुळे निदान 170-80 हा तरी स्कोअर दिसला. नाहीतर 150 का 140च्या आतच आपला संघ गुंडाळला जातो की काय अशी एक वेळ भीती वाटत होती. त्याच्या 2 पार्टनरशिप चांगल्या झाल्या शेवटी तळाशी, त्यामुळे हा एवढा तरी स्कोअर दिसला. पण 180 हा स्कोअर काही तुमचा फायटिंग स्कोअर नाही. ऑस्ट्रेलियाला मात्र त्याचं पूर्ण श्रेय द्यायलाच हवं. त्यांनी अगदी जसा योग्यपणे जसा व्हायला हवा तसा खेळ केला आणि आज ते डॉमिनेटिंग पोझिशनमध्ये आहेत. मॅच सुरू होण्याच्या आधी जो व्हिडिओ मी केला होता त्यामध्ये मी जे काही भाकीत केलं होतं बरंच काही त्याप्रमाणे घडलं. संघामध्ये अश्विनची वर्णी लागली वॉशिंग्टन सुंदरच्या ऐवजी, ते योग्यच होतं. रोहित शर्मा वन डाऊन नाही मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंगला आला, तेही योग्यच होतं. टॉस आपण जिंकला, फलंदाजी घेतली, हेही योग्यच होतं. त्यानंतर दुसऱ्या विकेटची जी आपली पार्टनरशिप झाली तीही चांगली होती. बस प्लस पॉईंट संपले. इथपर्यंत सगळं आपल्या मनासारखं झालं. पुढे मात्र सगळा कालचा जो पहिला दिवस होता ते ऑस्ट्रेलियाने जे स्क्रिप्ट लिहिलं होतं त्यावर हुकूम झाला. आज ते इतके पुढे आहेत की आता त्यांना गाठून पुढे जाणं हे जवळजवळ अशक्य आहे. काल ऑस्ट्रेलियाने मिचेल स्टार्कला मारायलाच हवं. कालचा त्याचा जो स्पेल होता तो करिअर बेस्ट 6 विकेट्स फॉर 48 रन्स. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आता पूर्णपणे सामन्यावर पक्कड मिळून आहे. आता आजचा जेव्हा खेळ सुरू होईल तेव्हा पहिल्या तासामध्ये जर काय आपल्या लोकांनी कमाल केली तर बघूया. हे बघा क्रिकेट आहे, त्यामध्ये अगदी जेव्हा अनलेस द लास्ट बॉल इज गोल्ड, काहीही सांगता येत नाही, काही होऊ शकतं. पण आपण बॅकफुटवर आहोत हे नक्की. बघूया आता आजचा दिवस कशी हे टर्न्स घेत होते. आता इथे एक लक्षात आलं की बुमराह हा आपला जो गोलंदाज आहे त्याला समोरून शामीसारख्या बॉलरची साथ मिळत नाही आहे, आपल्याला प्रकर्षाने जाणवते. बुमराह जर का तुमचा ऑफ कलर किंवा नेहमीच्या त्याच्या स्टँडर्डपेक्षा थोडा जरी ढेपाळला तरी समोरचा संघ आपल्या गोलंदाजीला अजिबात भीक घालत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. सिराज काल आउट ऑफ फॉर्म होता. हर्षित राणा प्रयत्न केला तरी पण तो काही चालला नाही. नितीश रेड्डी हा शेवटी हेच आहे, म्हणजे सपोर्ट बॉलरच आहे. अश्विनला मात्र एकच ओव्हर टाकता आली, कारण तो बराच काळ आतमध्ये पॅव्हलियनमध्ये होता. त्यामुळे पण शेवटच्या ओव्हरमध्ये जो अश्विननी चमक दाखवली त्यांनी अडचणीत आणलं. काल पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी अतिशय उत्तम केली. बोलंड, हेझलवूडच्या जागी आलेला बोलंड, त्यांनी अतिशय उत्तम साथ दिली. कमिन्सच थोडासा ऑफ कलर होता पण काही बिघडलं नाही. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात गोलंदाजी अतिशय सुरेख केली आणि वर्चस्व मिळवलेलं आहे. त्यानंतर टेस्ट मॅच बॅटिंग कशी असते हे लबुशेन आणि मॅक्सविनी या दोघांनी दाखवून दिलं. आउटसाईड ऑफ स्टंपचे जे बॉल होते नन ऑफ द बिझनेस सोडून देत होते,
जे खेळायचे तेच चेंडू खेळत होते आणि व्यवस्थित हे केली. दोघांचा स्कोअर काय मोठा नाही आहे, पण ऑस्ट्रेलियन संघ सुस्थितीत आहे. फक्त 100च्या जवळपास त्यांचा स्कोअर आलेला आहे. आता एक आणखीन 100-1 धावाच कमी आहेत त्यांना आपला स्कोअर गाठायला. त्यामुळे तो गाठून जर त्यांनी मोठा लीड घेतला 200 वगैरे धावांचा, तर मॅच गेल्यातच जमा आहे. आपल्याला आता एकच त्याच्यामध्ये आशा आहे की बाबा ऑस्ट्रेलियाला पुन्हा एकदा आपण लवकर गुंडाळू शकलो आणि थोडासा लीड आपण घेतला किंवा थोडासा कन्सीड केला तरी मॅचमध्ये आपण पुन्हा येऊ शकतो. ते थोडंसं दुरापास्तच वाटतंय. एकंदरीत आपलं अवघड आहे या टीममध्ये. आता असं आहे ना, इथून पुढे वाचवलं तर आपल्याला एकतर पाऊस वाचवेल, नाहीतर माझा भाचा आहे ऑस्ट्रेलियामध्ये. त्याला माझ्या आत्तेभावाने एक फार छान सल्ला दिला आहे. तो सल्ला कामी येतो का बघूया. तो म्हणाला, साकेत अरे ॲडिलेडच्या म्हसोबाला साकडं घाल बाबा आता इथून बाहेर काढायला. बघू ॲडिलेडचा म्हसोबा आपल्याला वाचवतो का. टिल देन बाय.